नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 5 जानेवारीचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया. आजचा भाग तसा खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो, तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा. नंदिनीची आई बाल्कनीमध्ये घेऊन येते नंदिनीला आणि म्हणते, बघ ना जीवा कसे एकटेच बडबड करताय, तू त्यांना घरात बोलव, नाहीतर त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल या गोष्टीचा. तेव्हा नंदिनी म्हणते, आई तू काहीही बोलू नको, हां मला शब्दामध्ये अडकू नको. तेव्हा जाऊ दे मी जाते. तेव्हा नंदिनीची आई म्हणते, कुठे जीवांना भेटायला चालली का? तेव्हा नाही ग, आनंद निवासला चालली आहे, असं म्हणून ती निघून जाते. तर देशमुखांच्या घरी काव्या गेस्ट रूममध्ये गेलेली असते. मालिनी काकू पण असतात तिथे. मालिनी काकू तिला सॉरी बोलतात, तुला बेडरूममध्ये राहावं लागते. तेव्हा काव्या म्हणते, अहो मालिनी काकू असू द्या हो, तुम्ही बघतच गेस्ट रूमपासून बेडरूमपर्यंतचा प्रवास मी कसा करते ते. बाय द वे, माझ्याकडे एक सुपर पॉवर आलेली मालिनी काकू. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, काय आहे ती सुपर पॉवर? तेव्हा काव्या लगेच म्हणते, दिव्य दृष्टी. तेव्हा मालिनी काकू लगेच म्हणतात, काय असते ती दिव्य दृष्टी? काव्या म्हणते, आता पार्थ माझ्या स्केचसमोर उभे असतील आणि माझ्याशी बोलत असतील, कारण समोर असं बोलू शकत नाही ना. तेव्हा पार्थ खरंच त्याच्या रूममध्ये काव्याच्या स्केचबरोबर बोलत असतो की हे जे काही घडलं आहे त्यावरून तुम्हाला कोणी काही बोललं तर मला आवडणार नाही. आणि हे सगळं ती काव्या दुसरीकडे मालिनी काकूंना बोलून दाखवत असते. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, किती छान ना, अशी दिव्यदृष्टी जर माझ्याकडे असती तर मी पण विक्रमवर लक्ष ठेवलं असतं. ते कुठे जात आहे, काय खात आहे. असो, म्हणजे याचा अर्थ असा की तुझं मिशन आता सक्सेस व्हायला लागलं आहे. तेव्हा काव्या म्हणते, सुरुवात झाली आत्ताशी, तर आत्ता कुठे ही मांजर आणि बोक्याच्या प्रेमाची लव्ह स्टोरी सुरू झाली आहे. तर मालिनी काकू म्हणतात, आता इथलं ठीक आहे ग, पण माझं ते दुसरं कार्ट काय करतं आहे काय माहिती. तेव्हा काव्या म्हणते, जीवा ना, मग आपण लगेच फोन करूया. काव्या लगेच व्हिडिओ कॉल करते जीवाला. मालिनी काकू विचारतात, कसं आहेस बाळा, सगळं व्यवस्थित तर चालू आहे ना? तेव्हा जीवा म्हणतो, ऑल सेट, एवढं जंगी स्वागत झालं आहे माझं. बासुंदी, पुरी, इतकं काय काय खायला देते काव्याची आई. दोघीही त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात, आता झालं, खरं काय ते सांग. तेव्हा जीवा म्हणतो, अगं काव्याच्या बाबांनी मला हकललं बाहेर आणि मी पडलो. तेव्हा दोघींना ऐकून कसतरीच होत. तेव्हा काव्या म्हणते, अरे तुला झेपत नसेल तर परत ये, आपण दुसरं काहीतरी बघू ना. तेव्हा जीवा म्हणतो, मी आता येणार तर माझ्या नंदिनीला घेऊनच. तितक्यात तिथे नंदिनी येते आणि तो कॉल ठेवतो. नंदिनी जीवाला म्हणते, तुम्हाला कळत नाही का, 3 तासापासून इथे उभे आहात, माझं जीणं हैराण केलं आहे तुम्ही फार. तेव्हा जीवा म्हणतो, तुला जर वाटत असेल की मी परत गेलं पाहिजे तर चल आपण दोघं पण जाऊया, तू जेव्हा येशील तेव्हाच मी घरी जाईल. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला सांगण्यात काही अर्थच नाही, पालत्या घड्यावर पाणी, म्हणून तिथून निघायला लागते. तेव्हा जीवा विचारतो, अगं तू कुठे चालली आहे? ती म्हणते, मी म्हसनात. तो म्हणतो, चल मग आपण दोघं पण जाऊया. तेव्हा ती म्हणते, काय? तो म्हणतो, अगं मग सांग ना कुठे चालली आहे. लगे नंदिनी म्हणते, आनंद निवासला. तेव्हा जीवा म्हणतो, मी सोडतो ना तुला बाईकवर. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, रिक्षा नावाची खूप चांगली गोष्ट आहे इथे, मी रिक्षाने जाईल. तेव्हा तो म्हणतो, मी रिक्षावाला बनून येऊ का, मागच्या वेळेला नाही का आलो होतो तसा. तेव्हा नंदिनी म्हणते, मी तुम्हाला घरात घेतलं नाही, हे सगळं आनंद निवासमध्ये तुमची रिक्षा फिरवायची नाही बरं का. तसं बोलून नंदिनी निघून जाते आणि जीवाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तेव्हा तो म्हणतो, आयडिया, माझ्या राहण्याचं आणि चकाचक बाईला मिळवण्याचं उत्तर मिळालं. तर दुसरीकडे बघायला मिळतं, मालिनी काकू काव्याला म्हणत असतात की ह्या दिवसात जर काही पार्थ तुला थोडंफार काही वेडंवाकडं बोलला तर राग मानू नको हां. तेव्हा काव्या म्हणते, नाही हो काकू, आता फक्त मिशन एकच, लग्नासाठी काही पण. तितक्यात आशा जीवाच्या रूममध्ये जात असते साफसफाई करायला. तर मालिनी काकू म्हणतात, ए आशा कुठे चालली? तेव्हा ती म्हणते, जीवा दादांच्या रूममध्ये साफसफाई करायला. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, ए बाई तुला माहिती आहे ना, इकडची वस्तू तिकडे करू नको, जीवा काय म्हटलं आहे. तेव्हा आशा म्हणते, हो ताई, सगळं लक्षात आहे मला. आशा रूममध्ये येते साफसफाई करायला आणि तिथे धुण्यासाठी कपडे पण असतात, ते कपडे उचलते ती. तेव्हा त्याच्यातनं एक चाक निघतं आणि ते चाक उचलून ती ड्रेसिंग टेबलवर ठेवते आणि म्हणते, याबद्दल मी आधी मालिनी ताईंना सांगते, त्यानंतर मी साफसफाई करते, म्हणून ती निघून जाते. तर दुसरीकडे आपल्याला वसू आत्या आणि रम्याचा सीन बघायला मिळतो. वसू आत्यांनी बॅग काढून ठेवलेली असते, त्यामध्ये जीवा आणि काव्याचे फोटोज असतात.
सगळं सामान असतं तेव्हा रम्या येते तिथे आणि ती म्हणते, आई तू काय करतेस हे काय उघडं करून बसली. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं या सगळ्या वस्तूंची विल्हेवाट लावत होती. ती आशा कधी येते या रूममध्ये आणि पडदे धुवायचे, झाडू मारायचं आहे, फरची पुसायची, काहीतरी कारणं सांगत राहते. तिच्या हाती जर लागलं ना आणि सगळे डॉट्स जर जुळले तर. तितक्यात काव्या दरवाजा उघडून मध्ये येते. तर या दोघी घाबरतात. तर दुसरीकडे नंदिनीचे बाबा एका वॉचमनला जीवाचा फोटो दाखवतात आणि सांगतात, हा जीवा देशमुख आपल्या घराच्या आजूबाजूला सुद्धा फिरला नाही पाहिजे आणि माझ्या मुलीला त्रास होईल त्याने असं काही केलं नाही पाहिजे. तेव्हा तो लगेच म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तो इथे आसपास अजिबात फिरणार नाही. तितक्यात कुत्र्यांचा आवाज येतो आणि तो स्वतःच घाबरून नंदिनीच्या बाबांच्या मागे लपतो. तितक्यात तिथे जीवा येतो आणि तो वॉचमन जीवाला अडवतो. तेव्हा जीवा विचारतो, अरे तू कोण आहे. तेव्हा तो म्हणतो, मी या घरचा नवीन वॉचमन गुड्डू, इथून लगेच बाहेर निघायचं. तेव्हा जीवा म्हणतो, अरे माझी चकाचक बाई माझ्यावर रुसली आहे, मला तिला मनवायचं आहे रे. हे ऐकून गुड्डू लगेच इमोशनल होतो आणि रडायला लागतो. जीवा त्याला जवळ घेतो आणि म्हणतो, अरे गुड्डू एक एक चाय हो जाय. तेव्हा तो लगेच उठतो आणि चहा घ्यायला जातो. तर जीवा म्हणतो, थोडा अद्रक जादा डाल ना. तो हां म्हणून निघून जातो. तर दुसरीकडे काव्य आलेली असते वसू आत्यांच्या रूममध्ये आणि रम्या डायरेक्ट बॅगवर बसलेली असते. ते बघून काव्याला खूप हसायला येतं. काव्या रम्याला म्हणते, ए असं काय बसली तू बिघडलेल्या घड्यासारखी. तेव्हा रम्या म्हणते, तू मला बिघडलेल्या घड्याळ म्हटलीस. तेव्हा बॅगच्या फटीमध्ये वसू आत्यांचा बोट अडकलेला असतो आणि रम्या लगेच वसू आत्यांना म्हणते, याई बघ ना ही मला काही बोलते, तू तिला बोलत का नाही. तेव्हा काव्या म्हणते, अगं आमच्या गावाकडे ना म्हशी अशाच पाण्यामध्ये फतकल मांडून बसतात. तेव्हा वसू आत्या रम्याला करून इशारा करत असतात की बोट अडकलाय म्हणून, पण रम्याला काही लक्षात येत नाही. तेव्हा काव्या म्हणते, अहो काय करताय, बोला बोला, काय बोलायचं ते बोला. पण ते जाऊ द्या, मी हे सांगायला आली होती की मी तुम्हाला बोलवायला आली आहे. देवासमोर सगळे मिळून शुभम करोती म्हणू, स्वतःसाठी थोडी अक्कल मागा. चला जरा, चला चला पटकन चला. तेव्हा वसू आत्या रम्याला म्हणता, रम्या जा, रम्या जा. पण मग ती काही जायला तयार नसते. काव्या तिला ओढत घेऊन जाते. त्यानंतर वसू आत्या बॅगच्या तिथून अडकलेला बोट बाहेर काढतात आणि म्हणतात, आई गो माझा बोट चिमटला, आजचा आहे ना दिवसच खराब आहे. तर दुसरीकडे जीवा आणि गुड्डू शेकोटी करून बसलेले असतात. गुड्डू जीवासाठी आणि स्वतःसाठी चहा घेऊन येतो. रडत पण असतो, का बताए जीवा भैया हमारी पिंकी हमसे नाराज है. तेव्हा जीवा लगेच म्हणतो, अरे माझी चकाचक बाई पण माझ्याबरोबर नाराज आहे. तेव्हा तो म्हणतो, ये क्या चकाचक बाई. तेव्हा जीवा म्हणतो, तुम्हार पिंकी कैसे तुमसे नाराज है, वैसी मेरी लुगाई मेरे से नाराज है. तेव्हा तो गुड्डू म्हणतो, अरे तोहार शादी हो गई है, तब भी लड़कियों को छेड़ता है. लगेच जीवा म्हणतो, अरे ये गुड्ड्या, इस घर की लड़की हमारी लुगाई. तेव्हा गुड्डूला कळतं या घरची मुलगीच जीवाची बायको आहे. तेव्हा तो जीवाची मदत करायला तयार होतो. तितक्यात लगेच नंदिनीच्या आईचा जीवाला कॉल येतो आणि म्हणते 2 मिनिटात नंदिनी लगेच घरी येते. तेव्हा जीवा म्हणतो, येऊ द्या येऊ द्या, आता तुम्हाला कळेलच तुमच्या जावाईने तुमच्या मुलीसाठी काय जुगाड केला आहे. नंदिनी लगेच गेटजवळ येते. तेव्हा गुड्डू तिच्या समोर येतो आणि नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही गुड्डू आहात का, तुमच्याबद्दल बाबांनी सांगितलं होतं मला. आणि ती इकडे तिकडे जीवाला शोधायला लागते, ते कुठे आहेत ते कुठे आहेत. तेव्हा गुड्डू म्हणतो, तुम्ही नेमकं कोणाला शोधताय. ते गुड्डूला विचारते, जीवा कुठे आहे म्हणून. तेव्हा तो म्हणतो, जीवा तो कपचा 9-2-11 झाला आहे. गुड्डू समोर कोणी टिकत नाही. नंदिनी म्हणते, म्हणजे जीवा गेले इथून, बरं झालं, असे ते मला इथून जायलाच हवे होते. तितक्यात जीवा रिक्षा घेऊन आलेला असतो आणि गाणं म्हणतो, नंदिनी ये ना. नंतर रिक्षा नंदिनीच्या भोवती गोल गोल फिरवतो आणि छान बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे यांनी. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, हे गाणं मस्त प्ले केलेलं आहे. खूप छान वाटतं बघायला. तुम्ही हा सीन नक्की टी व्हीवर बघा, तुम्हाला पण आवडेल. त्यानंतर 1-2 चक्कर मारून तो उतरतो आणि जीवा स्वतःच तोंडाने ते गाणं म्हणायला लागतो, प्रिये कसा जगू तुझ्या विना मी राणी ग, आणि नाचतो पण. आणि त्याचं बघून मागच्या बाजूला वॉचमन पण नाचत असतो गुड्डू. तेव्हा नंदिनी लगेच म्हणते, स्टॉप इट, काय हे सगळं, रिक्षा का घेऊन आला तुम्ही इथे. तेव्हा जीवा म्हणतो, ही तर एक तर रिक्षा नाही आहे,
ही माझी डार्लिंग आहे, बघ तरी माझी डार्लिंग कशी आहे, म्हणून हात धरतो आणि तिला रिक्षाजवळ ओढतो. तर ती मध्ये बघते रिक्षामध्ये सगळीकडे दोघांचे फोटो लावलेले असतात. ती त्या फोटोंकडे बघतच असते. नंतर तो तिचा हात धरून मागच्या बाजूला घेऊन जातो रिक्षाच्या. तेव्हा तिथे लिहिलेलं असतं, नंदिनी येना आणि चकाचक बाई. तर लगेच नंदिनी त्याचा हात सोडून पुढच्या बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणते, मी हे विचारते की रिक्षा इथं तुम्ही आणलीच कशी? तेव्हा जीवा म्हणतो, तू सगळं ते सोड, आधी हे सांग माझी डार्लिंग कशी आहे. तेव्हा नंदिनी बघत राहते. तर हा भाग इथे पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ काव्याला सांगत असतो की का आलात तुम्ही इथे, मला कुणाचीही गरज नाही आहे, निघा इथून लगेच. आणि दुसरीकडे नंदिनी पण जीवाला सांगत असते, आत्ताच्या आत्ता तुमचं दुकान बांधा आणि निघा बरं इथून, असं बोलून तिथून निघते. तर गुड्डू लगेच म्हणतो, मला असं वाटतं मॅडमचं काही प्रेम नाही तुमच्यावर. तेव्हा जीवा लगेच म्हणतो, अरे आहे रे तिचं माझ्यावर प्रेम, बघ तिचं माझ्यावर प्रेम असेल तर ती आता लगे पलटेल. जीवा म्हणतो, अगं चकाचक बाई पलट ना. तितक्यात ती लगे मागे वळून बघते. तर जीवा म्हणतो, बघ पलटली पाय. तर हा भाग इथेच संपतो. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागामध्ये उद्या पुन्हा भेटूया. तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.